मी आहे माझ्या शेतामध्ये. आपण म्हणलं होतं की 21 तारखेपासून राज्यामध्ये वातावरण चेंज होणार. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर 21 तारखेपासून ते 26च्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार. फक्त पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर त्या भागाकडे पाऊस असणार म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पाऊस म्हणजे नुसतं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण राज्यात मात्र फक्त पूर्व विदर्भाकडे मात्र ढगाळ वातावरण राहणार म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आज आहे 18 तारखे. 18पासून आज म्हणजे उद्या 19 तारखेपासून राज्यामध्ये खूप ढगाळ वातावरण येणार आहे, म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये 21 तारखेपासून राज्यात आणखीन थोडं ढगाळ वातावरणामध्ये आणखीन थोडं खूप आभाळ येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात. पण मात्र असा मोठा पाऊस काय येणार नाही. फक्त राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, छत्तीसगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तिकडल्या भागामध्ये पाऊस असणार आहे. आपल्या महाराष्ट्राकडे मध्ये पाऊस म्हणजे येणार नाही, कारण की राज्यामध्ये तीव्र थंडी असल्यामुळं की थंडीमुळं आपल्याकडे पाऊस येणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र फक्त तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड तिकडल्या भागाकडे पाऊस राहील, कारण की तिकडं थंडी कमी असल्यामुळं तिकडं पाऊस तिकडं जाणार आहे. आपल्याकडे मात्र थंडी जास्त असल्यामुळे आपल्या पाऊस मात्र येणार नाही म्हणून हा अंदाज लागतो. पण राज्यात मात्र 21 ते 26च्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे आणि थंडी थोडी कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात बदल झाले तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यात मात्र 21 ते 26 दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आपण मागच्या याच्यात सांगितलं होतं की राज्यामध्ये जर थंडी जर जास्त असली तर तो पाऊस आपल्याकडे येऊ शकणार नाही. म्हणून योगायोगानं थंडी जास्त आहे त्याच्यामुळं पाऊस काही मध्ये येण्याचे चान्सेस नाहीत. तरी आणखीन जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व 19 तारखेला मात्र चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा तिकडे यवतमाळकडे मात्र खूप ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी तिकडल्या भागामध्ये पाऊस आहे. पण आपल्या मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये पाऊस काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यात फक्त 21 ते 26 दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची काही शक्यता नाही हा अंदाज लक्षात येतो. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.